नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सागर नलावडे, मिशन केमिकल फ्री वर्ल्ड 2.0. आज आपण बघणार आहोत हळदीबद्दल माहिती. हळद पावडर आज प्रत्येकाच्या घरात वापरली जाते आणि तिचे फायदे पण बरेचसे असतात, बरोबर आहे. पण त्या हळदीमध्ये आपल्याला कसली आवश्यकता असते आणि ती हळद कुठून तुम्हाला मिळेल, किंवा तुम्हाला हळदीचे फायदे जर व्यवस्थित पाहिजे असतील तर ती कुठली हळद वापरली पाहिजे, कुठले सर्टिफिकेशन्स लागतात, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आज आपण बघणार आहोत की आज मार्केटमधून जी हळद आणतो आपण, ती हळद पावडर तर असते, बट जे हळदीमध्ये जो कुर्क्युमिन म्हणून घटक असतो, तो आज आपल्याला भेटत नाही आहे, बरोबर आहे. तर आज आपल्या कंपनीने, दार्जुनन कंपनीने, दामोलिक ब्रँडने आपल्याकडे हळद पावडर बनवलेली आहे. ही आहे टर्मरिक पावडर. आता यामध्ये काय गोष्ट असते, तर यामध्ये जे कुर्कुमिन आहे ते 5% आहे. म्हणजे कमीत कमी आज आपण 5% कुर्कुमिनची हळद आपण लोकांना देतोय. आता आज दुसरा मार्केटमध्ये कुठला ब्रँड असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. पण आज जर माझ्या नॉलेजप्रमाणे जर बघितलं गेलं तर आज मार्केटमध्ये दामोलिक्स ब्रँडची फक्त जी हळद आहे ती 5% कमीत कमी कुरकुरीवाली हळद देतात, बरोबर आहे. आज हळदीचे 52 फायदे आहेत, पण ते आपल्याला मिळणार कधी, जेव्हा त्यामध्ये कुरकुमीन असेल. आणि कुरकुमीन काय केलं जातं, मार्केटमधल्या हळदीमधून सेपरेट केलं जातं, त्या टॅबलेट्स बनतात. त्या टॅबलेट्ससाठी आपल्याला कुरकुमीन सेपरेट केलं जातं आणि सेपरेट केल्यानंतर त्या टॅबलेट्स बनल्या जातात. कुरकुमीनची जवळजवळ कॉस्ट असते 18,000 ते 19,000 रुपये किलो. आज आपल्याला त्यामुळे काय होतं आहे की आपल्याला कुरकुमीनवाली हळद भेटत नाही आणि आपल्याला जे फायदे हळदीचे होतात ते मिळत नाही आहेत. तर नक्की तुम्ही एकदा वापरून बघा दामोलिक ब्रँडची, दार्जिलिंगकडची हळद 5% कुरकुमीनवाली. थँक्यू.